तर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलेलं आहे। ही जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली असा सवाल सुळे यांनी उपस्थित केलाय। तर सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे, कुणाचंच नियंत्रण नाहीये अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। तर पार्थ पवार चुकीची गोष्ट करणार नाहीत असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण देखील केल्याचं आपण पाहतोय। सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? व्यवहार झालाय का नाही झालाय? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे? सकाळी 21 कोटी होती, आता 6 झाली। मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली? आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली। मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे। पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही। हे कसं काय? पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे। पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय। महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही। मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली?